नमस्कार मंडळी, मी श्रीमती पवार संजीवनी दत्तात्रय, मुख्याध्यापिका भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालय चाकूर। मंडळी, आज मी शाळेतील ज्या काही विद्यार्थ्यांच्या समस्या असतात अभ्यासाविषयी, त्याविषयी आपल्यासोबत काही मुद्दे चर्चा करणार आहे। माझ्याकडे सतत नेहमी पालक येतात विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या तक्रारी घेऊन। या संदर्भात काही महत्त्वपूर्ण बाबी आपल्यासोबत सांगाव्यात, जेणेकरून तुम्हाला थोडीशी मदत होईल, यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे। आपल्या सर्व पालक वर्गाचे माझ्या या नवीन चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। मंडळी, विद्यार्थ्याचं शिक्षण म्हणजे शिक्षक आणि पालक यांचा एकत्रित सुरू असलेला प्रवास आहे। या प्रवासामध्ये दोघांनी हातामध्ये हात घालून जर प्रवास केला तर विद्यार्थ्यांच्या मुक्कामापर्यंत आपण त्याला पोहोचवू शकतो। यासाठी सर्वात प्रथम पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं नियोजन करणं आवश्यक आहे। शाळेमध्ये शिक्षक वर्ग तर आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतात, पण यामध्ये पालक वर्गाचे म्हणावे तसे सहकार्य शिक्षकांना मिळत नाही। त्यामुळं पालकांनीही विद्यार्थ्याकडं म्हणजेच आपल्या मुलाकडे किंवा मुलीकडे जातीने लक्ष घातले तर विद्यार्थ्यामध्ये बदल हा घडून येईलच। पालक वर्गांना मला सांगण्याची कळकळीची विनंती आहे की दररोज प्रत्येक पालकाने आपल्या मुलासोबत किंवा मुलीसोबत 30 मिनिटे तरी घालवावी। संध्याकाळी दिवसभरात त्यांनी काय केलं, कोणता गृहपाठ लिहिला, कोणत्या पाठाचे वाचन केले, शाळेमध्ये कोणत्या घडामोडी घडल्या, या संबंधी जर चर्चा केली तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो। विद्यार्थ्यांमध्ये पालकाविषयी एक प्रकारची आपुलकी निर्माण होते, कारण सध्याच्या मोबाईलच्या दुनियेत मुलं आईवडील आणि संस्कार यापासून दूर जात आहेत। तेव्हा जर आपल्याला मुलामध्ये बदल घडवायचा असेल, मुलामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून त्याला त्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचवायचं असेल, तर पालकांनी दररोज संध्याकाळी दिवसभरातील झालेल्या घडामोडी आपल्या मुलाला विचारणे आवश्यक आहे। जर तुम्हाला एकत्रित येण्यासाठी वेळ नसेल तर कमीत कमी संध्याकाळी जेवण करताना तरी दिवसभरात काय झालं असं जर आपण विद्यार्थ्यासोबत चर्चा केली तर एक प्रकारे आत्मविश्वासाचं आणि आपुलकीचं सुरक्षा कवच विद्यार्थ्याच्या भोवती निर्माण होतं आणि विद्यार्थी नव्या जोमानं उमेदीनं दररोज नवीन दिवसामध्ये भरारी घ्यायला तयार होतो। तर या सर्व बाबी आवर्जून पालकांनी लक्षात घ्याव्यात। यासाठी घरातील संस्कार वातावरण हे विद्यार्थ्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करत असतात। म्हणून माझी विनंती आहे की दररोज आपल्या मुलासोबत कमीत कमी 30 मिनिटे तरी पालकांनी घालवावी आणि हा बदल नक्कीच आपल्याला त्वरित जाणवेल। धन्यवाद। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।